फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा। दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा। लाख तारकांची वरात, लाख तारकांची वरात, पण मनी दिव्याची वात। संसार घालतो कोडी डचमळी जीवाची होडी। संसार घालतो कोडी डचमळी जीवाची होडी। जर नांदला बोला तरी ओठांवरती गोडी। माप सुख दुःखाचे हळवे येते रोज सांडते। ही सप्तपदी मी रोज चालते। 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 आम्ही खाजगी गोष्टी आणि बिझनेस हे त्याच्यापासून लांब ठेवतो। आम्ही तुमच्या भावाचं हे प्रपोजल एका बिझनेसमनच्या नजरेतून बघू। अमृता, मी डोळे बंद केले की माझ्या समोर तूच येते, डोळे उघडले की माझ्या मनात तुझाच विचार असतो। आय लव्ह यू। लग्न करशील माझ्याशी? काय गाई, मला बिझनेस करू द्यायचा नाही म्हणून माझी फाईलच गायब केलीस। अमृता, माझी फाईल बघितलीस का तू? हो नाही म्हणजे माहित नाही। अमू अमू अगं काय झालंय? अशी का बसलीस तू? अमू अगं कुठे होतीस एवढा वेळ? काय झालंय बोल ना। आई मी संजू सोबत गेले होते। तो श्रीचा व्हिडिओ करणारा संजू? हो आई, हे चालतं तुला आता? नाही, तुला आवडत नाही तरी त्या फालतू मुलाला मी बोलतेय ना। का गेली होतीस त्या संजूला भेटायला? संजूच घेऊन गेला होता कोराडे पाटलांकडे। दादाची फाईल दाखवायची होती। व्हॉट? तू कोऱ्हाडे पाटलांना भेटायला गेली होतीस? कोण कोराडे पाटील? आणि मुळात माझ्या फाईलला तू हातच कशाला लावलास? मला माझी फाईल परत दे। अमो, हा? अगं तुझ्याशी बोलतोय मी, फाईल कुठे माझी? दादा ती फाईल कोराडे पाटलांकडेच आहे। म्हणजे तेच म्हणाले की ठेवून जा असं। काय? कोणी सांगितलं तुला हा आगाऊपणा करायला? संजूच म्हणाला की कदाचित ते करतील तुझं लोन पास। वा, म्हणजे मी आता माझ्या लाईफ मध्ये काय करायचं, कोणता डिसिजन घ्यायचा हे तो मवाली संजू ठरवणार। मला काही माहित नाही, मला माझी फाईल हवी। तू काहीही कर, मला माझी फाईल दे आत्ताच्या आत्ता। आई, तू काहीच का बोलत नाहीयेस? एक मिनिट अमू, तू मला, श्रीला किंवा ह्याला कोणालाही न विचारता त्या कोऱ्हाडे पाटलांना भेटायला गेलीसच कशी? आई अगं, कोराडे पाटील हुशार आणि धडपड्या तरुणांना मदत करतात। संजूच म्हणाला मला, आणि तो कधीही काहीच चुकीचं सांगत नाही आहे। एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा वाटतंय तुला की ते आपल्याला मदत करतील?
एक मिनिट, काय घडले मला कोणी सांगेल? आई, अगं त्यांनी खरंच फाईल ठेवून घेतली आहे. ते म्हणाले मी कळवतो सुद्धा. आणि तू विश्वास ठेवलास? मुळात माझ्या गोष्टीत कशाला नाक खुपसतेस? आहे का तुला जगाचा अनुभव? कोण कुठला तो पाटील, काय संबंध त्याचा? मोठे उद्योगपती आहेत ते. आपल्या तळेगाव मध्ये बरेच बिझनेस आहेत त्यांचे. मग तर झालंच आहे. तू मला म्हणाली होतीस ना की मुंबईत तुझी आयडिया वापरून तुझाच प्रोजेक्ट त्यांचा म्हणून विकतील. मला ना तीच भीती या कोराडे का धोराडे पाटलाबद्दल वाटते. त्यांनी माझा प्रोजेक्ट विकला तर मी काय करू? तू शांत हो, शांत हो. अमू, अगं युवराजला वाटणारी भीती अगदी रास्त आहे. तू त्याला न विचारता कोराडे पाटलांकडे गेलीसच का? मला हे अजिबात आवडलं नाहीये. आणि तेही त्या संजूच्या सांगण्यावरून. अगं पण तेच तर रश्मी पतपेढीचे मालक आहेत. झालंच तर मग. अगं त्या पतपेढीचा मॅनेजरच इतका उर्मट आहे तर मालक किती उर्मट असेल? आणि हे सगळं तू त्या संजूच्या सांगण्यावरून केलंस. कोण आहे कोण हा संजू आणि माझ्यात काय एवढा इंटरेस्ट आहे त्याला? मला ते युवराज मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तो तर माझ्या डोक्यातच गेला. हे सगळं अमृतासाठी करतोय. त्याने काय फायदा होणार आहे का? बघ ना, बरोबर मुद्द्याचं बोलायच्या वेळेला कल्टी मारली. माहित नाही म्हणून निघून गेली. माहित नाही म्हणलीये ना, नकार थोडी दिलाय. अरे बाबा, पण होकार तरी कुठे दिलाय? नकार नव्हता द्यायचा तर होकार तरी द्यायचा ना. हे माहित नाही म्हणजे मी फुकटच्या फुकट लटकलोय. माझी अवस्था ना त्या धोबीच्या कुत्त्यासारखी झाली. ना घरका ना घाटका. हे संजय, पोरींचं असंच असतं रे, असंच असतं. तू एक काम कर. बबल्या, तुझं ते लडकी आणि ट्रेनचं उदाहरण दिलं ना तर डोक्यात दगड घाली ना. दगड नाही मित्र, तू दगडीच का? एक मिनिट थांब. बाबा सॉरी या, मित्राचा सवाल आहे. मित्रा, हे घे. त्या तुझ्या होय. डोक्यात घालू. नाही मित्रा, हे फुलच तुला या अवस्थेतनं बाहेर काढणार. म्हणून काय हे फुल तिला नेऊन देऊ? नाही, तोडगा. पिक्चर बघतो का नाही? पिक्चर मध्ये कसं करतात तसं करायचं. फुलाची एक पाकळी तोडायची. अमृताचं माझ्यावर प्रेम आहे, अमृताचं माझ्यावर प्रेम नाही. प्रेम आहे, प्रेम नाही. प्रेम आहे, प्रेम नाही. प्रेम आहे, प्रेम नाही. आणि शेवटची पाकळी दिसली की ठरवायचं. हेच खरं उत्तर, हेच सत्य. आपल्या तुझ्या डोक्यात ना खरंच दगड घालायला पाहिजे. ए मित्रा, गरम डोक्याने प्रेम होत नसतं. अरे देवळात गेल्यावर आपण काय करतो? फुल ठेवतो आणि प्रश्न विचारतो का नाही? अगदी तसंच कौलासारखं असतंय ते. तसं करायचं. असं म्हणतो. हा, अमृताचं प्रेम आहे, अमृताचं प्रेम नाही. नाही. बोललो तुम्ही याला. आय, 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 आय. कोराडे पाटील, हॅलो सर. हा बोला. काय? खरंच तुम्हाला दादाचा प्रोजेक्ट आवडलाय? येस येस. हो हो नक्की. हो मी सांगते दादाला. हो येस येस. हो हो मी सांगते दादाला. हो येस येस. हां थँक्यू सो मच सर. येस येस. संजू दी एंजल, थँक्यू व्हेरी मच. तू म्हणाला होतास अगदी तसंच झालं रे.
कोराडे पाटील दादाला कर्ज द्यायला तयार झालेत. पण काय योगायोग आहे ना, संजूला भेटल्यापासून माझ्या अनेक अडचणीत तोच माझ्या मदतीसाठी धावून आलाय, तेही न सांगता. आय लव्ह यू. लग्न करशील माझ्याशी? अमृता, मी डोळे बंद केले की माझ्या समोर तूच येतेस. डोळे उघडले की माझ्या मनात तुझाच विचार असतो. काय म्हणते आमची राजकन्या? अहो राजे, नाही काही नाही. अरे ते रात्री नाही म्हणजे रात्रीचा मैत्रिणीचा फोन आला होता रे बाबा. तिचा ना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे बिचारी. रात्रीचा मैत्रिणीचा फोन? मैत्रीण? हो बापरे, खूप प्रॉब्लेम मध्ये असणार का ती? हो. आधीच इथं जीव वर खाली होतोय, त्यात त्या बबल्याने फुलाचा सांगून लोचा केलाय. अमृता, अमृता, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. एक सेकंड संजय. तुला स्वतःवरच एवढा डाऊट का? मुळात तुझं तिच्यावर खरंच प्रेम आहे की? मग काय, सवालच नाही. मला तर वाटतंय स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्याशी लग्न करणं तुला सोयीचं वाटतंय. खरं सांग, म्हणून तू तिला लग्नासाठी विचारलंस ना? ती काय म्हणाली आठवतंय? तिला खोटं बोललेलं आवडत नाही आणि तू तर त्या खोट्याच्या जीवावर तिच्याशी नातं जोडायला निघालायस. नाही नाही, असं काही नाहीये. तू जगाला फसवू शकतोस रे, मला नाही. हा हा, अरे पण तिला कुठे कळते? हे बघ, खरं प्रेम केलं काय किंवा नाटक केलं काय, आपण लग्न तर अमृताशीच करणार आहे ना. कारण तुला काम धंदा न करता ऐशो आरामात राहता यावं म्हणून. तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून नाही. अरे पण त्यात नवीन काय? आपल्यात लग्न आधी होतं, प्रेम काय कधी होतं रे? हा, पण तू म्हणाला ते एकदम बरोबर. आपल्याला आयुष्य आरामात जगायचं असेल तर आपल्यासाठी अमृता हाच बेस्ट ऑप्शन आहे. काय आहे ना, लग्नानंतर काम धंदा केला नाही म्हणून किटकिट नाही, घरी आयतं बसून जेवतोय म्हणून टोमणे नाही. फक्त प्रेम आणि आदर तिच्या बापाला मिळतो ना तसा. आणि तू टेन्शन मधले रे, उलट तू मला सॉरी म्हणायला पाहिजे, माझ्यावर शंका घेतली ना म्हणून. बाबा आय एम सॉरी, मी नाही खोटं बोलू शकत तुझ्याशी. नाही म्हणजे मला काही कळलं नाही ग. काही नाही अरे, संजूचा जरा प्रॉब्लेम झालाय. संजूला प्रॉब्लेम झालाय? तू त्याचा कशाला एवढा विचार करतेस? कारण त्याचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे. बर. तो खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलाय रे. त्याच्या घरी सगळ्यांना असं वाटतंय की तो चुकलाय, विशेषतः त्याच्या आईला. आणि तुला आठवतं, मी त्यांना एकदा देवळात भेटले होते. हा, तू बोलली होतीस मला मागे. हा, तर तेव्हाच त्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं. म्हणून संजूला असं वाटतं की मी त्यांच्याशी एकदा बोलावं, म्हणजे त्याच्या आईचा विश्वास बसेल की संजूची काही चूक नाहीये म्हणून. मग जा बोल त्यांच्याशी एकदा.
त्याचंच तर टेन्शन आहे बाबा. का? हे सगळं करण्याकरता मला खोटं बोलावं लागणार आहे की संजू जेव्हा तसा वागला ना तेव्हा मी त्याच्यासोबत होते. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे तुझा. पण तुला सांगू का, आपण जेव्हा एखादं खोटं बोलतो त्यामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर ते खोटं 1000 सत्यांपेक्षा श्रेष्ठ असतं. आणि असं मी नाही हं. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. म्हणून तू जर संजू सारख्या सज्जन मुलाची मदत करण्यासाठी म्हणून खोटं बोलत असशील ना तर ते केव्हाही चालणार आहे. त्यात काहीच चुकीचं नाहीये. बाबा एक विचारू, हा विचार. तू आईशी कधी खोटं बोलला आहेस? आता तू मलाच अडचणीत आणणारा प्रश्न विचारलास. अरे पण मी सांगतो. हा म्हणजे मी बोललोय तिच्याशी खोटं. तुझ्या आईशी पण आणि तुझ्या आईसाठी पण. मी ऐकलंय सगळं. अगं काही नाही, आम्ही असंच बोलत होतो. सगळं माहिती आहे मला. तुला काय वाटतं, तू खोटं बोलायचंस आणि मी ते पकडू शकत नव्हते? अगं नाही, पण तरी मी कुठल्या अशा चुकीच्या भावनेनं नाही खोटं बोललो. ते मी नाकारत नाहीच आहे, पण ह्या मुलांना मागे घालण्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलायचास आणि ते मला हमखास कळायचं. पण आपली थाप पटलीये ह्या गैरसमजात तुला राहू देण्यात मला मला गंमत यायची. अगं आई, काय श्रीधरराव, तुम्ही स्मार्ट असाल तर तुमची बायको पण काही कमी स्मार्ट नाहीये. चालू द्या तुम्हा बाप लेकीचं. पण ये लवकर झोपायला. हा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बघितलंस केवढा अभिनय करायला लागतो मला सुद्धा. हे काय झालं? काय नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा. दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा. लाख तारकांची वरात, लाख तारकांची वरात पण मनी दिव्याची वात. कोण हवंय? तुम्ही छाया वहिनी ना? हो मी छायाच. पण वहिनी वगैरे. बरं तू कोण? मी अमृता, अमृता पवार. अमृता, संजू भाऊजींची अमृता ना? हो, संजूची मैत्रीण अमृता. हो हो सांगितलंय ना. मला खरं तर संजूच्या आईंना भेटायचंय. आहेत त्या घरी? हो आहेत ना. ये तू ये बस, मी आईंना बोलावते. ये. हॅलो प्रकाश दादा. विकास दादा हॅलो. मी अमृता. तू संजूची अमृता ना ग? इकडे काय करतेस? संजू तर घरात नाहीये. काय काम आहे? संजू घरात नाही आणि आईने त्याला आकलून दिले. हो माहिती आहे मला. आणि म्हणूनच मी आईंना भेटायला आले. संजूने तुला इथं पाठवलंय त्याची वकिली करायला? नाही दादा. आई, ही बघा अमृता तुम्हाला भेटायला आली. नमस्कार दादा. सुखी.
आई हीच ती आपली संजूची मैत्रीण. माया वहिनी कशा आहात? माया वहिनी, तू ओळखतेस मला? हो, तुम्हाला सगळ्यांनाच ओळखते. संजू सांगत असतो ना नेहमी तुमच्या सगळ्यांबद्दल. कसं काय येणं केलं? संजूबद्दल तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला. हे बघ बाई, मला संजूबद्दल काही बोलायचंही नाही आणि ऐकायचंही नाही. आणि माझी विनंती आहे तुला, तू जा इथून. आई, तुमचा हाच गैरसमज दूर करायचा आहे मला. हे बघे, हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे. तो कसा सॉल्व्ह करायचा ते बघायला मी केपेबल आहोत. तुझा याच्याशी काही संबंध नाहीये. दादा, माझा संबंध आहे म्हणूनच तर आले ना मी इकडे. संजू भाऊजींनी चांगलंच ट्रेन करून पाठवलंय तुला. घरातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल हिला सगळं काय माहितीये आणि त्या रात्री काय घडलं हे सुद्धा ती सांगतीये. हिला विचारा ना, परक्या मुलाच्या रूम मध्ये एवढ्या रात्रीची काय करत होती? हो बरोबर आहे आई. एवढ्या रात्री तू संजूच्या रूम मध्ये काय करत होतीस? बोल ना, आता का तुझी बोलती बंद झाली? तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी हेच संस्कार केलेत का?